हॅलो. तर आज संध्याकाळचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर असं काही वातावरण होतं, कारण की शेतात तर पाऊस नाही, पाणी नाही. त्याच्यामुळे छोटी छोटी धान्य जे लावलेले आहेत, मका वगैरे, ते तर पावसाची वाट पाहत आहेत. भरपूर शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत ताईंनो. तर इथं मी बनवायला लागली होती पिझ्झा. तर ते मी त्या दिवशी ग्रोसरी आणायला गेली, त्या दिवशी मी पिझ्झाचे बेस असे दोन दोनचे चार आणले होते. तर तेच बनवायला लागली होती. मुलांचं तर चालू होतं. तर त्याच्यामुळे लेट झालं मला टाकायला ब्लॉग म्हणजे हा. तर इथं असं केचप वगैरे, टॅमॅटो केचप किंवा पिझ्झा सॉस भेटतो बघा, ते लावून घेतलेला आहे. चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनिक टाकून घ्यायचं. जी भाज्या तुम्हाला आवडतात ते, टॅमॅटो, सिमला मिरची आणि कांदाच आपण हे करू शकतो. असं भरपूर आहे हे करण्यासाठी. नंतर भरपूर असं चीज टाकायचं आणि त्याच्यावर, आणि नंतर असं कढईत आपण अगोदर वाफवून घ्यायचं, नंतर तव्यावर घ्यायचं, कारण की चीज मेल्ट व्हायला टाइम लागतो. तर मला इथं 4 ते 5 पिझ्झा बनवायचे होते, कारण की सगळ्यांना एक एक मी असं आणलं होतं, तेच करणार होते. तर घरी केलेला खरंच हेल्दी आणि चांगलं म्हणते ती, ते बरोबर आहे. स्वतः करायचं, स्वतः खायचं. तर इथं मुलांचं पण चालू असतं, कारण की अशा गोष्टी मुलांना खूप आवडतात. तर मग मी इकडं तव्यात ठेवलं होतं थोडं वाफवायला, आणि वाफवून जातात. त्याच्यावर टाकलेल्या भाज्या पण लगेच वाफवतात बरं का. कसं वाटलं ते नक्कीच सांगा. तर बाय.